भाताच्या ज्या पेंड्या आहेत, छोट्या छोट्या मूठ आहेत, ते खाऊ नये म्हणून तोंडाला बांधलेले आहेत ते. पूर्ण आता हा चिखल गेले आणि या चिखलमधून मग तिकडून भात लावत आहेत. गावी रेनकोट नसतो, रेनकोटच्या जागी बघा काय वापरतात. आधी इरलाय याचा ना एक, आता प्लास्टिक वापरत असतं कारण भिजू नये पावसातून भात लावताना, त्याच्यामुळे त्याच्यात बघा 2-3 अशी घेऊन अशी तुमची लावायची. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणातल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आता आपण चाललो आहे लावणी बघायला. लावणी कशी केली जाते त्यासाठी ही व्हिडिओ आहे. सगळ्यांना माहीत असेल, पण तरीही कोकणामध्ये लावणी कशी करतात त्याची आपण आता व्हिडिओ काढायला चाललो. तर माणसं गेलेत पुढे, पाऊस आहे जोरात आणि शुभम बघा छत्रीमध्ये आहे कारण शुभमला थंडी वाजते बोलते. तर बघूया आपण आता लावणी कशी करतात ते. चाललोय आपण आता. मला टेक सोंडा राहिला आहे ना, टेक सोंडा लावायला राहिला आहे मस्त. तर बघूया मस्त वेगळी. हा भावड्याचं घर, आपण एकदा स्कूटी दिलेली भावड्याने, त्याचंच घर. आता भात लावत आहेत, आपण जाऊ बघायला. आपण जाऊया आता, बघूया कशी लावणी करतात. बघा इकडे आता लावणी चालू आहे आणि इकडे ना चिखल चिखल करतात. म्हणजे हे बघा पूर्ण असं चिखल करतात आणि बैलांचं बघाल ना तोंड बांधलेलं आहे कारण का ह्याच्या भाताच्या ज्या पेंड्या आहेत, छोट्या छोट्या मूठ आहेत, ते खाऊ नये म्हणून तोंडाला बांधलेले आहेत ते. पूर्ण आता हा चिखल गेले आणि या चिखलमधून मग तिकडून भात लावत आहेत. हे जे आहे ना त्याला मूठ बोलतात. एक मूठ आहे तो, ही बघा. तो ही आहे ना, ही एक मूठ आहे, ही एक मूठ आहे. तर ही जी तुम्हाला मूठ दाखवली ना, ते आधी असं एका कोपऱ्याला लावतात. आता हा पूर्ण मोठा शेत आहे, म्हणजे हा तोंडा बोलतात इकडे. तर इकडे आहे ना एका कोपऱ्याला असा भाजवण करून दाढ बोलतात. तर त्या दाढेमध्ये ना पेरले जातात भाताची रोपं अशी. आणि मग आता मोठी झाली ना की ती तिथून काढतात आणि मग असा पूर्ण असं तोंड्यामध्ये इकडे अशी लावून घेतात. आता ती प्रोसेस झालेली आहे. इकडे नाचणी आहे खाली. तर ही भाताची रोपं आहेत ना त्या दाढीमधून काढून झालेली आहे आणि काढून आहे ना अलगद तुपटून अशी बांधली जातात. तर ह्याला एक मूठ बोलतो त्याला. आणि आता ही मूठ सोडून खाली चिखलात लावतात. ते बघूया आपण. हा, आमचे मंडळी आलेत मुंबईवरून खास, अर्धी गावची आहेत. सगळे भाता लावतात बघा, रोपं पूर्ण चालले. गावी रेनकोट नसतो, रेनकोटच्या जागी बघा काय वापरतात. आधी इरलाय याचा ना एक, आता प्लास्टिक वापरत असतं कारण भिजू नये पावसातून भात लावताना, त्याच्यामुळे. आता आपण बघूया एक, ते बघा मामाच्या हातात ही मूठ आहे मग अशी बांधलेली दाखवली आपण ती. त्यांना त्यातले असे गुंतून घ्यायची रोपं आणि अशी डायरेक्ट चिखलामध्ये लावायची अशी उलटी फिरवून. आता इझिली म्हणजे असं एकदम आरामात लावली जातात चिखलामध्ये. चिखल धरते आधी. बघा आता एवढा झाला, एवढा कोपरा लावून झाला. आता एवढा बाकी असतो. ठीक आहे, एवढा झाला की मग पूर्ण होईल. तर अशी पद्धत आहे लावायची भात. त्याच्यात बघा 2-3 अशी घेऊन अशी तुमची लावायची. तर बघा सगळे असे एकत्र लावतात भात. म्हणजे कसं पटापट भात पण संपतो लावून एकदाच. आणि इकडे मूठ टाकल्यात सगळे अशा, म्हणजे कसं एक लावत पाठीमागे मूठ भेटेल ना. आता ती बांधावर ठेवले, तेव्हा मामाने आणली आता ती, तरी तिकडून आता तो
इकडे ठेवून देईल. म्हणजे कसं एक एक पाटी 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 जसं लावता येईल ना तसं इकडे इकडे एक एक पाटी पाटी मूठ भेटेल आणि मग काढून पटापट लावता येते. हे बघा पाऊस पण चालू आहे रात्रीपासून जोरात. आता परत जोरात बाहेर आलो ना आम्ही, जोरात चालू आला. शुभम लक्ष ठेवू तिकडे. इकडे अजून चिकन चालू आहे. ही अशी आता आपण बघतोय, ही आहे पारंपरिक लावणी. चला ही एक छोटीशी व्हिडिओ होती. विचार करलो थोडा लावणीचा व्हिडिओ काढूया आपण, कशी लावणी केली जाते कोकणामध्ये. तर त्याची ही व्हिडिओ होती. तर ही व्हिडिओ छोटी होती. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन इंटरेस्टिंग मजेदार असा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.